हाय फ्रेंड्स, मी अस्मिता. आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पायनॅपल शिरा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. चला तर पाहूया साहित्य. मी 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, काजू बदामाचे छोटे काप आणि मनुके घेतले आहेत. थोडीशी वेलची पावडर इथे मी घेतलेली आहे. थोडंसं तूप लागणार आहे आणि त्यासाठी मी पायनॅपल इमल्शन घेतलेले आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. मी आता गॅसवरती कढई ठेवून गॅस चालू करत आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये ही सर्व ड्रायफ्रूट छान परतून घ्यायचे आहेत. आपण हे छान परतून घेणार आहोत. थोडा थोडा याचा कलर बदलायला लागलेला आहे. मनुके चांगले फुलले पाहिजेत. थोडे थोडे ते पण फुलायला लागलेले आहेत. मनुके आपले छान फुललेले आहेत. काजू बदामाचे काप सुद्धा छान भाजले आहेत. आता आपण हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेऊयात. हे आपण आता काढून घेतलेले आहे. याच कढईमध्ये आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे. रवा आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. तो त्यासाठी आपल्याला एकसारखा हलवून घ्यावा लागेल. आपण रवा एकसारखा हलवल्यावरती तो करपणार नाही, एकसारखा भाजला जाईल. त्यामुळे आपल्या शिऱ्याला अजूनच चव येईल. आपल्याला ह्या शिऱ्यामध्ये उकळलेलं पाणी लागणार आहे घालण्यासाठी. मी दुसरीकडे ते उकळायला ठेवत आहे. इकडे पाणी उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला रवा छान परतून घ्यायचा आहे. दोन्ही कामे आपल्याला एकाच वेळी करून घ्यायची आहेत. त्यामुळे आपला वेळ वाचतो आणि शिरा पटकन होतो. आता आपण हे एकसारखं हलवून घेऊयात. कमी गॅसवरती आपल्याला मंद आचेवर हा शिरा भाजून घ्यायचा आहे. तो छान फुलतो. आपण जसं जसं तो हलवत राहील तसं तसं तो छान फुलत जातो. आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आले आहेत. महालक्ष्मीसाठी प्रसाद म्हणून सुद्धा आपण हा शिरा बनवू शकतो. सकाळी नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकतो, कारण ह्याला खूप कमी वेळ लागतो. सकाळी आपल्याला खूप गडबड असते, त्यामुळे आपण जास्त वेळ घालवणारी रेसिपी किंवा पदार्थ नाही बनवू शकत. त्यामुळे असा हा शिरा तुम्ही पटकन बनवू शकता. ह्यात मी आता थोडंसं तूप घालून घेत आहे. जेवढा आपण तूप वापरेल तेवढा शिरा खूप छान असा होणार आहे. तूप घालण्याची कंजूसी बिलकुल आपल्याला करायची नाही. लहान मुलांसाठी जर आपण हा शिरा बनवला तर तो खूप हेल्दी होतो. रव्याचा कलर बदललेला आहे, थोडासा ब्राऊन झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपलं पाणी सुद्धा उकळलेलं आहे. आता आपण दोन्ही गॅस बंद करून घेणार आहोत. आता आपल्याला या रव्यामध्ये सर्व ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत.
आपण आता थोडीशी वेलची पावडर यामध्ये घालून घेत आहे. 1 वाटी साखर आपण यामध्ये ऍड करत आहोत आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. यामध्ये आता आपण उकळलेलं पाणी घालूया. साधारण मी 2 ते 2.5 ग्लास पाणी उकळून घेतलं होतं. आता मी गॅस चालू करते. यामध्ये आता आपल्याला पायनॅपल इमल्शन घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा पायनॅपल इमल्शन मी घालून घेतलेला आहे आणि आता हे आपण छान एकसारखं हलवून घेऊयात. तुम्ही इथे पायनॅपल इमल्शन ऐवजी पायनॅपल क्रश वापरला किंवा पायनॅपल ओरिजिनल वापरलं तरीही चालतं. यामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेत आहे. कोणताही गोड पदार्थ असू दे त्यात थोडंसं मीठ घालायचं, कारण त्याने गोड पदार्थाची चव अजूनच वाढते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला हा शिरा शिजण्यासाठी झाकून ठेवायचा आहे. झाकल्यावरती तो छान वाफलतो आणि एकसारखा शिजतो. आपण आधीमध्ये पाहूयात की हा व्यवस्थित शिजला आहे का किंवा खाली लागतो आहे का. थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून शिजायला ठेवायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे काय होईल, माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता तुम्ही पहा, आपला शिरा शिजलेला आहे. तो एकसारखा मी हलवून घेते आणि त्यावरती थोडंसं तूप मी घालून घेते. आता मी गॅस बंद करत आहे आणि थोडा वेळ 2 ते 3 मिनिट आपण हा शिरा असाच झाकून ठेवूयात. वा, खूप छान असा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट